शहाबाज, फणसपाडा हे सगळेच गावं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण प्रभाग क्रमांक ही स्पर्धा देखील पाहणार आहोत आणि कुंदन म्हात्रे यांच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. दमदार आमदार चषक 2026चा घमासान तुम्ही अनुभवताय. बेलापूर वर्सेस दिवाळे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाजीसाठी पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर वरुण आणि दुसऱ्या बाजूला जतीन अशी जोडी आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कॅरन पोलार्ड म्हणजेच परेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल. या मॅचचा पहिला बॉल, पहिलाच बॉल यशच्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं होईल पतन आणि व्हेरी फर्स्ट बॉलवर वरुणला परतावा लागेल. तेच तरार चेंडू पाहायला मिळाला, लाजबाब चेंडू. बॉल पडल्यानंतर स्किड झाला आणि थेट यशच्यांचा वेध होतोय. क्लीन बोल्ड आणि पहिला धक्का लागतोय टीम बेलापूर संघाला. 1 गडी बाद 0. खराब सुरुवात म्हणावं लागेल. आज कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला ऐकायला मिळतील शब्द सम्राट, हास्य सम्राट आणि समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज म्हणजेच दशरथ पाटील सर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या बॉलवर काय घडलं तर पहिल्याच बॉलवर यशच्यांचा वेध घेतला आणि परेश कोळी यासाठी जाणला जातोय. तेच तरार गोलंदाज आहे. दिवाळे मस्तांग असेल किंवा जय बजरंगी बली दिवाळे टीमसाठी देखील अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलं आणि उंच पुराचा गोलंदाज आहे. हाय ॲक्शन आहे, त्याच्यामुळेच या गोलंदाजाने देखील भरपूर चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली आत्तापर्यंत आणि या मॅचमध्ये देखील तेच घडलं. पहिल्याच बॉलवर फलंदाज वरुणला परतावलं. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात राहिली आहे. टीम बेलापूर संघाची पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 5 ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल, न्यू बॅटर. यावेळेस ऑन साईडला ऑन ट्राय केलंय. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू जातील. लॉंग ऑन रिजन मध्ये सिंगल मिळतीये. सिंगलने अगदी खातं उघडले बेलापूर टीमचं. एका धावाने टीमचं धाव संख्या 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा केस संपलाय. अगदी पावपलेचं षटक पाहायला मिळते. अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला बेलापूर विधानसभामध्ये आहे. 2.5 लाखाचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1,25,000, द्वितीय पारितोषिक 75,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक मोटर बाईक आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात करतो, ग्रामीण क्रिकेटला सुरुवात करतो की आपल्या कारकिर्दीमध्ये एक तरी आपल्याला बाईक मिळावी. याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडू मेहनत करतो. भन्नाट वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा अगदी वेग धारण करतोय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना यस सिंगल मिळते बायच्या स्वरूपात. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी परेश कोळीची पाहायला मिळते. जखडून ठेवलं गेलंय. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर देखील बाईच्या स्वरूपात सिंगल येते. चांगली गोलंदाजी, सॅटिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना परेश कोळी. इथे रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. अगदी गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू राईज झाला आणि बॅट्समन सरप्राईज होताना पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना कुठेतरी बेलापूर टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. ज्या पद्धतीने स्टार्ट झालाय, ज्या पद्धतीने आता गोलंदाजी सुरू आहे, अगदी जखडून ठेवण्याचं काम परेश कोळी करतो. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. कॅच पकडली जाते. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय शरदच्या स्वरूपात. फलंदाज शरद बॅक टू द डगआउट. 5 बॉलमध्ये 2 धावा, 2 विकेट.
मंदाताई म्हात्रे मॅडम देखील आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं या बेलापूर विधानसभा या विभागाला आकार देण्याचं काम ज्यांनी केले आणि महिला असून आज समाजकार्यामध्ये आपली अगदी लाजबाब असा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मंदाताई म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज गौरवच्या बॅटमधून षटकार आलाय. अखेरच्या बॉलवर षटकार आलाय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त धावा आल्या होत्या 2 आणि शेवटच्या बॉलवर आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 धावा 2 गडी बाद. देवा भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्या अगदी नेहमीच मार्गदर्शनाखाली मंदाताई म्हात्रे यांचं आपण कार्य पाहिले. आज त्यांच्या देखील कार्याला लगाम देणारी ही स्पर्धा आहे. त्याने केलेल्या कार्याला अगदी सलाम करणारी स्पर्धा आहे. आमदार चषक 2026. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना टीम स्पर्श 11 बेलापूर संघ. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय गुंजन कोळी. युवा गोलंदाज आहे. या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलाय. दिवाळी प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने देखील इम्पॅक्टफुल गोलंदाजी आणि परफॉर्मन्स करत असताना गुंजन कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना स्ट्राईक एंडवर जतीन पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईक एंडवर गौरव ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. पॉवर प्ले क्रमांक 2. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. अकोटप्पाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि गुंजन प्रयत्न करत असताना कॅच कॅरी झाली नाही. पण एफर्टचं कौतुक करावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. प्रयत्न केला गेला पण प्रयत्नाला यश आलं नाही. पण प्रयत्न करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा दाखल करावं लागले. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अगदी गौरवने पहिल्याच बॉलवर षटकार लगवला होता. क्षमता ॲबिलिटी आहे त्यामुळे धावा कराव्या लागतील. बेलापूर टीमला गरज आहे धावांची. ऑफस्टम्पच्या बाहेर वेगवान चेंडू आहे. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. उदय तांडेल सर असतील किंवा महेश मिसाळे सर असतील हे देखील अंपायरच्या भूमिकेत आपल्याला ऑन फील्ड पाहायला मिळतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत गुरुनाथ पाटील सर हे देखील आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. अकोटप्पाचा बॉल पुलचा फटका. पुल सक्सेसफुल होताना स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे गौरवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक गौरवशाली क्रॅकिंग षटकार. थँक्यू व्हेरी मच. गौरवच्या बॅटमधून षटकार आलाय दुसरा. इथे देखील आणखीन एक तडाखा. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा गौरवच्या बॅटमधून येतोय आमदार चषक षटकार. बॉलचा सामना केलाय तब्बल 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. देखणी स्पर्धा आमदार चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा
मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या स्पर्धेचे आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं ज्याने या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, जयवंत तांडेल साहेब असतील, पुणेनाथ तांडेल असेल, अश्विन पाटील असतील, सचिन नाईक असेल, विजय तांडेल असेल, मिलिंद कडू असेल, यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. स्वर्गीय गणपतशीत तांडेल मैदान करावे नगरी आणि इथे झालेला क्रिकेटचा घमासान, आमदार चषक सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना स्पर्श 11 बेलापूर टीम टॉस हारल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी अडचणीमध्ये संघ आला होता, पण त्यानंतर गौरव आला आणि गौरवने चार्ज घेत असताना सलग 3 बॉलवर 3 षटकार लगवले आणि टीमला पोहोचवलं तब्बल 22 आकड्यावर. 22 ऑन स्कोरबोर्ड, 22 धावा. आक्रमण करावं लागतं, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज बॅटिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये इनसाइड आउट खेळलाय. बॅटची एज, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. 23 धावा धावफलक करावे लागलेत. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च करत असताना गोलंदाज गुंजन कोळी. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर वाईट, त्यानंतर सलग 2 षटकार, त्यानंतर सिंगल आली. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका फसलाय, टॉप एज, स्वतः गुंजन कोळी त्या खाली आहे. कॅच आणखीन एक ड्रॉप होत असताना या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा घडलं आणि गुंजन कोळीने देखील त्याच सातत्य केलं. पहिल्या बॉलवर देखील तेच घडलं, गुंजनच्या हातून झेल सुटला आणि या अगदी बॉलवर देखील तेच घडलं. अगदी आपल्याच फॉलो थ्रो मध्ये झेल घेत असताना चुका करतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील दमदार स्ट्रोक लगवला जातोय. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्लिअर करणारा गौरवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये अगदी धावांचा पाऊस पडत असताना तब्बल 22 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. आता सगळं जुनं झालं रे. आपल्या जुन्या गाण्यामध्ये टाक ना वो हंसनी वगैरे, लोकांना जरा ते पण ऐकू दे रे राजा. दुपारी आता हंसनी दुपारी नाही, सकाळी नाही का, हंसनीची आठवण दुपारी संध्याकाळी होते का. वाह वाह क्या बात है. पुराने गाने ताई, ये ताई को बहुत अच्छे लगते हैं वो हंसनी पुराने गाने. उस दिन शंकर महादेवन के साथ गा रही थी ताई, और ये हमारे बड़े भैया नाच रहे थे. इस उम्र में भी वही जोश वही जुनून वही जलवा है. इस उम्र में भी वही जोश वही जुनून वही जलवा है. भैया कब विघ्नेश, अरे खाने को तो मीठा हलवा है. सदाबहार आवाज म्हणजेच दिलीप पाटील सरांचं अगदी वाणी तुम्ही ऐकत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जतीनच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 34 आकड्यावर धावसंख्येला आकार येत असताना जी पार्टनरशिप आहे ना, ती पार्टनरशिप फार महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप जतीन आणि गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी पाऊसर चेंडू पाहायला मिळतोय. अंपायर दोन्ही चर्चा करत असताना व्हाईट बॉलचा इशारा आला. अगदी 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देखील देण्यात आली. परेश कोळी मागच्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते आणि 2 शिकार केली होती. आता या ओव्हरमध्ये खर्चिक ठरत असताना जसा गौरव आला तसा मात्र इथे देखील वेगवान चेंडू आहे. इशाराचा वेध घेतलाय. अंपायरकडे अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. दरम्यान सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 36. 36 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आमदार चषक या स्पर्धेची चर्चा अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला केली जाते.
इथे बॅटची एज अगदी बॅट आणि शरीराचा वेध एकत्र झाला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळते. परेश कोळी आणि गौरव अशी कॉन्टेस्ट ही बॅटलमध्ये खऱ्या अर्थानं आज कोण वर्चस्व दाखवेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. परेश कोळीने देखील दिवाळी गावासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळले आणि सध्याच्या हंगामामध्ये गौरव देखील इन फॉर्म आहे आणि या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतो, त्यामुळेच ही बॅटल ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. परेश कोळी इनसाइड आउट, फटका फसलाय की काय, पण इथे चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. गौरवच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. हेलो, इसे कहते हैं गाना. दिल को सुकून, एक चैन मिल जाता है भैया. उम्र भले ढल जाए लेकिन मन तो ढलता नहीं ना. मन तो जवा रहता है. जवा रहने के लिए ये चीज़ें ज़रूरी है. बरोबर बोल लो ना. हाँ, भले बाल पक जाए, दिल नहीं पकना चाहिए. दिल को तरोताज़ा रखो और ऐसे गाने लगाओ. अरे यार ऐश करो यार, ज़िंदगी जिंदा दिली का नाम है. संगीत तुम्हाला हसवतं, संगीत तुम्हाला रडवतं. संगीत असं एक माध्यम आहे की तुम्हाला अगदी जागेवर थिरकावायला लावतोय. संगीत रडवतं, हसवतं आणि संगीत नव्याने तुम्हाला भासवतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमच्या धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली. संगीत म्हणजे जीवन आहे. वा वा. ज्या दिवशी तुम्ही प्रवास कराल आणि खूप लांबचा प्रवास असेल त्यावेळी गाडीत चांगली जुनी गाणी लावा आणि मस्त एन्जॉय करत जा. कसं तुम्हाला प्रवास होईल कळणार सुद्धा नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लताजींची, रफिकजींची, मुकेशजींची, किशोरदाची पूर्ण गाणी महाराष्ट्रभर फिरताना ऐकली आणि कसा महाराष्ट्र पिंजून काढला माझं मलाही कळलं नाही. म्हणजे संगीतात इतका प्राण आहे की माणूस किती जरी त्रासलेला असेल तर 2 गाणी जरी ऐकली तरी तो फ्रेश होतो. संगीत आहे शेवटी. क्या बात है, वाह. ज्ञान भी राजनीति का भी है और संगीत का भी है. पूर्ण अष्टपैलू व्यक्तित्व के धनी मंदाताई म्हात्रे. डेफिनेटली भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं देखील त्यांच्या पुस्तकात एक अगदी ओळ आहे की म्युझिक इज माय सिक्रेट वेपन्स. म्हणजेच माझं लपलेलं शस्त्र आहे ते म्हणजे संगीत आहे. त्यामुळेच कुठल्याही इनिंगची सुरुवात करताना ते संगीत ऐकायचं आहे. प्रामुख्याने किशोर कुमार यांना ते बिलकुल मोठ्या आणि प्रमाणात ऐकायचे. विघ्नेश, देवभाऊंना सुद्धा संगीत फार आवडतं. त्यांना पण गाण्यांचा बराच शौक आहे देवभाऊंना. राजकारण आणि त्याच्या व्यतिरिक्त अगर काही त्यांना ऐकण्याचा शौक असेल तर ते म्हणजे संगीत. आणि ते किशोर कुमार जे मोठे फॅन आहेत, त्यांची मिसेस तर गाते पण ते सुद्धा गातात. आज जर ते मुख्यमंत्री नसते तर कुठले तरी मॉडेलिंग करत असते तरी ते गातात. ते हमेशा बोलतात माझा आवाज एवढा सुंदर नाही आहे पण मला गुनगुनावं असं वाटतं. कारण गुनगुनाना ही अलग बात है. गाना और गुनगुनाने में बहुत फ़र्क है. गुनगुनाते हुए सफ़र कट जाता है. गाना गाते हुए तो कटता ही कटता है, लेकिन गुनगुनाते हुए भी अलग मज़ा आता है. बिल्कुल विघ्नेश. आपने जो कहा दिलीप जी, देवा भाऊ को भी बहुत संगीत प्यारा है. वो 2-2, 1:30 बजे तक संगीत का कार्यक्रम देखते जब हमारा नागपुर में अधिवेशन होता है. संगीत तो मुझे भी बहुत अच्छा लगता है. आपको पता है उस दिन हमारे यहाँ ऑर्केस्ट्रा था और शंकर महादेव जी आए थे और नारायण जी थे. तो उनका गला खराब था. उन्होंने कहा मंदाताई मैं 2 गाना गा के जाऊँगा, मैं सिर्फ आपके लिए आया हूँ. मैंने कहा अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. फिर उसने गाना ही गाया हम दोनों ने मिल के. तो ये गाना भी उस टाइम याद आना चाहिए ना. पहली बात तो ये है. ये याददाश्त जिसकी मजबूत हो और समय सूचकता जिनकी मजबूत हो उनको बराबर याद रहता है ताई. और उस दिन उनको ग्रैमी अवार्ड के लिए अमेरिका जाना था. तब ये तो उनकी नासाज थी, लेकिन वो उस दिन रात के फ्लाइट से अमेरिका चले गए आपसे मिलने के बाद. संगीताची आणि गाण्याचीच वार्ता चालली आहे. तर असं म्हणतात की डोळ्यामधले आसू पुसते ओठावरची गाणी, त्यालाच म्हणतात संगीत. आणि तुमच्या डोळ्यामध्ये जर आशू आले तर ते तुम्ही गाणे म्हटलं तर तुम्ही खुश होऊन जाता. तुमचं दुःख तुम्ही विसरून जाता. धन्यवाद. आनंद घेता.
आनंद घ्या जीवनाचा, हसणं आणि हसवणं. कॉमेंट्री विघ्नेश. 52-52 ऑन अ स्कोरबोर्ड. सध्या वातावरण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये कमी आणि गाण्यांवर आपण चर्चा जास्त करतोय ताई. पुढच्या वेळेस आपण एक अशीच संवाद आणि गाण्यांवर चर्चा करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम ठेवूया, जेणेकरून आपण सगळेच गाण्यांबद्दल बोलूया. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 52 धावा धावफल करलेली सध्याच्या घडीला बेलापूर टीम चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगली बॅटिंग करत असताना स्पर्श 11 बेलापूर टीम षटक क्रमांक 4 संजय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. एक ऑर्थोडॉक्स स्टाईल मधला गोलंदाज आहे, अनुभव गोलंदाज आहे. फुलबटपाचा चेंडू आहे, लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे डाऊन द लेग साईड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर जात असताना चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला गौरव आणि जतीन या दोन्ही बॅटरने ज्या पद्धतीने डाव सावरलाय, 2 वर 2 गडी बाद अशी स्थिती असताना आता 2 गडी बाद 52 धावा म्हणजेच 50 धावांची पार्टनरशिप आज दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेल प्लेड. चांगला फटका आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अलाउंड द कार्पेट चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलवर समाधान मानावं लागेल. सध्या जर पाहिलं तर आपण सगळेच मूडमध्ये आहोत. गाण्यांच्या अगदी मैफिलीत, क्रिकेटच्या मैफिलीमध्ये आमदार चषक या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना बेलापूर विधानसभा, ज्या विधानसभाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज हे क्रिकेट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट असा खेळ आहे की अनेक जाती धर्माच्या लोकांना आपल्याला एकत्र आणतं. अनेक क्षेत्रातील लोकांना आपण एका मंचावर आणू शकतो. म्हणूनच हे खेळच असा आहे. म्हणूनच भारतामध्ये या खेळाला धर्म मानलं जातं आणि त्याचा देवता म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ज्याचा उल्लेख आपण केला होता की ते देखील क्रिकेटचे भरपूर शौकीन आहेत. आणि किशोर कुमार यांची गाणी ते सातत्याने ऐकत असताना मॅचची एज. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 54 या आकड्यावर. का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. काय बॅटिंग सुरू आहे. अडचणीच्या काळात अगदी आपल्या टीमला सावरण्याचं काम करत असताना गौरव या मॅच मध्ये 60 धावा धावफल करावं लागलेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 आकड्यावर खेळतोय गौरव. अर्धशतक झळकावेल क्या.
सुपर बॅटिंग, चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. बेलापूर प्रीमियर लीग 2 हंगाम ज्याने गाजवलं होतं तोच गौरव मैदानाच्या आतमध्ये. फ्लेक्सचा फटका, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय आणि अशा तऱ्हेने गौरवचं अर्धशतक. वा बाई वा, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गौरव. अफलातून खेळ केला, आपल्या टीमला पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 66 या आकड्यावर. अगदी 2 वर 2 गडी बाद असताना 66 धावापर्यंत 2 गडी बाद अशा स्थितीमध्ये पोहोचवण्यामध्ये गौरवचा सिंहाचा वाटा आहे. आणि 52 धावांची एक झंझावात खेळी करत असताना गौरव या मॅच मध्ये पहिलं अर्धशतक झळकवतोय. आमदार चषक 2026 मध्ये गौरव ठरलाय पहिलं अर्धशतकवीर. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे, गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक अखेरचं सूरज हाताळतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. तीन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 या आकड्यावर. 52 या आकड्यावर खेळतोय सूरज. अखेरचं षटक हाताळत असताना इथे देखील लाईन पाहावी लागेल. नो बॉलचा इशारा ऑलरेडी केलाय अंपायरने. चूक झाली आहे, चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक झाली आहे. गोलंदाजी करत असताना दिवाळी टीम कडून 2 वर 2 गडी बाद असं वाटलं होतं की बेलापूर टीमला अगदी प्रेशर मध्ये आणेल, पण प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. आणि गौरव म्हणेल की प्रेशर में हम और जोर से निकलते हैं. काय बॅटिंग, 52 धावांची एक अफलातून इनिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा ऑलरेडी आहे. फ्री हिटचा बॉलवर मात्र कॅच कॅरी झाली नाही आणि चौकार देखील मिळालाय. 4 धावा, 70 धावा धावफलकावर लागलीत. आज कुंदन म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. नुकतीच ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यात आली. जय पराजय हे नेहमीच असतं, पण आपण कशा पद्धतीने लढलोय हे फार महत्वाचं असतं. आणि ज्या पद्धतीने जिगरबाज पद्धतीने ही निवडणूक लढली गेली, तरुणांचे एक आयडॉल म्हणून त्यांना ओळखला जातो कुंदन म्हात्रे. नेहमीच कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी कुंदन म्हात्रे यांचं बेलापूर किंवा या परिसरामध्ये नेहमीच योगदान असतं. आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या. दिवाळी प्रीमियर लीग मध्ये देखील भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिले. बेलापूर नगरीमध्ये बहुसंख्य स्पर्धेमध्ये कुंदन म्हात्रे यांचं योगदान सातत्याने पाहिले. आणि खऱ्या अर्थानं बेलापूर टीमसाठी देखील त्यांचं योगदान आम्ही आज देखील पाहतोय. फटका चांगला आहे, अगदी बॉलवर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळते, टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 74 ऑन अ स्कोर बोर्ड. आणि अशा तऱ्हेने पहिला डाव संपला गेलाय. 74 धावा धावफलकावर लागलेत. आणि वैयक्तिक गौरव बॅटिंग करत असताना 59 धावांची एक अफलातून खेळी केली आहे. गौरवची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. नाबाद 59 धावांची एक झंझावत खेळी केली. चला, 74 धावांचं अगदी टार्गेट आहे, 75 धावांचं टार्गेट आहे. बघूया हे टार्गेट कशा पद्धतीने दिवाळी टीम ओवर टू यू. धन्यवाद.
पल कभी लौट कर नहीं आते। ये जो गाना आप सुन रहे थे ये आपकी कसम फिल्म का गाना था, आनंद बख्शी की बोल थे और संगीतबद्ध किया था आर डी बर्मन ने। लेकिन आज इस दुनिया में दोनों नहीं है, और सबसे बड़ी बात जिस हीरो पे ये फिल्माया गया वो शख्स भी इस दुनिया में नहीं है, राजेश खन्ना। लेकिन ऐसी यादगार लम्हे उन्होंने हमारे ज़िंदगी में दे के गए। ये गाने जब भी लगते इंसान गुनगुनाता हुआ, मुस्कुराता हुआ अपने सफ़र को तय करता है। लेकिन कितनी खूबसूरत अंदाज में, कम शब्दों में जीवन का आकलन उन्होंने किया है कि बीते हुए पल कभी लौट कर नहीं आते, बीते हुए पल कभी लौट कर नहीं आते। बेहतरीन गाना, बेहतरीन संगीत और बेहतरीन लिखा गया गीत। रेडियो जॉकी भी आओ ना। चला धन्यवाद. 75 धावांची गरज, प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन, 59 धावांची बहारदार इनिंग, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी. व्यासपीठावर उपस्थित जायंट किलर, आमदार, हॅट्रिक मेकर, किंग मेकर आदरणीय मंदाताई म्हात्रे, त्यांच्या समवेत आमचे बेलापूरचे कुंदरमाई म्हात्रे. गेल्या वर्षीची स्पर्धा मी पाहिली, न भूतो न भविष्यती. म्हटलं एप्रिल महिन्यात तेच जबरदस्त भव्य दिव्य आयोजन, प्रभाग क्रमांक 27 हे दमदार आयोजन. कुंदरमाई म्हात्रे अतिशय दमदार व्यक्तिमत्व. विजय तांडेल, मंदाताई, देशामध्ये जे टॉप 10 मोदी भक्त आहेत ना त्याच्यातले पहिले भक्त आमच्या गावात आहेत विजय तांडेल. पहिले देवाचं दर्शन नाही घेणार, पण मोदी साहेबांचं पहिलं दर्शन घेणार. नव तिकडे इतर देशात ऑल ओव्हर इंडिया टॉप 10 सांगतो मी. यस या सगळीकडं टोटल सबका साथ सबका विकास. यस परेश कोहली, खरं म्हणजे परेश कोहली हा एक जबरदस्त ऑलराऊंडर आणि माझ्या देवाळे गावातला पसंतीचा खेळाडू आज. परंतु थोडासा सराव प्रॅक्टिस नसल्यामुळे कदाचित त्याचा बॉलिंग अटॅक, त्याला आम्ही कायराम पोलॉड या नावाने संबोधतो. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन 75 धावांचा पिच्छा करताना, त्याचा मागोवा घेताना स्पर्श 11 बेलापूर त्यांच्या विरोधात जय बजरंगबली दिवाळे अशी ही बिग फाईट, बिग बॅटल. आमदार चषक, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, तब्बल 4 लाख कॅश प्राईज, मॅन ऑफ द सिरीज बाईक. म्हणजे पुढच्या वर्षी ही स्पर्धा मात्र डे नाईट फॉर्मेट असे दिलीप पाटील. तब्बल 5 लाखाचं पहिलं पारितोषिक आणि अनेक भव्य दिव्य बक्षीस असतील. चला षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज करण, शरद. आणि हा पहिला जोडा स्ट्राईकला विजेंद्र कोळी आणि वैभव. हो लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू दिशाहीन मारा, सदोष मारा, 1 धावेचा इशारा, 1 धावेचं समर्थन. टोटल स्कोर पहिली धावपलावर अवांतर धावसंख्या, बिन बाद 1, 1 फॉर नन. सध्याच्या घडीची महाराष्ट्रामधील अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. एक ही मारो मगर खींच के मारो. यस क्या बात है, एक मारा लेकिन सॉलिड मारा और ये 4 धावा. पुन्हा सीमारे शिल्लक. यस चांगलं फिल्डिंग. अभिनंदन, 4 धावा मिळाल्या बघा. एक ही मारो, खींच के मारो. आपने 3 बार मारा है. क्या बात है. आपने 3 बार मारा है, कौन न जाने दिल बेचारा है. धावा झाल्या 3 वर. चांगला फटका होता सीमारे शिल्लक, चांगलं फिल्डिंग. आणि हा उलटा चेंडू आणि हा एक मारा लेकिन सॉलिड मारा. आणि हा दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, गोलंदाच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा आसमानी टोळा. येस बॉलर बेचारा. कारण मैदान उन्हाचा कडाका आहे, जास्तीत जास्त समोर विनंती करतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा प्लीज. अंमली पदार्थाचं सेवन करू नका. कुठल्या पदार्थ, गुटखा, जर्दा, बरोबर की नाही दिलीप पाटील, ये हमेशा घातक रहते हैं. कोकम सरबत आहे, ज्यांना कोणाला कोकम सरबत घ्यायचं असेल प्लीज.
षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. थंड आणि मस्त कोकम सरबत आहे, पाठवू का ग्राउंडवर? नाही नाही पाणी जास्त प्या, पाणी जास्त प्या. येस, पाण्याचा वापर जास्तीत करा. उन्हाचा बराच रखरखीत ऊन आहे. आणि हा यस पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला निघून गेला. डिफाईन लेगला 4 धावांसाठी पुन्हा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईज 13 वर दमदार स्टार्ट. 15चं टार्गेट पाहिजे. नंतर प्रत्येक याला एक षटकामागे तास 15 सुट्टी धावांचं द्या. इक्वेशन. 1 तास सुट्टी द्या, नंतर ऊन खूप वाढेल थोड्या वेळाने. कारण मंदाताईंच्या बऱ्याच रेसिपी असतात, त्याच्यातले कोकम त्यांचं हे फेवरेट रेसिपी आहे. भैया मैं बहुत बार देखा है उधर घर में. ये राजनीति के अलावा इनके हाथ में रस देवता है। ये Yes, अच्छा yes. खाना बनाती है, अचार भी अच्छा बना के देती है। अभी परसों के दिन पोपटी खिलाई इन्होंने हमें। हाँ, किधर? ये हाँ, यहाँ अच्छा, पे इनके घर पे खिलाई थी। अच्छा अच्छा यस. बड़े प्यार से, बड़े चाव से खिलाती है। ये बात है इनकी। और दूसरी बात, अगर ये मैच दोपहर का है, पानी डट के पी हो। अगर ये मैच शाम को होता तो तुम क्या कहते? यस यस, हमको होता तो ये मैच अगर शाम को होता तो क्या कहते? क्या क्या कहते? कहते? यहाँ पे ठेले लगे हुए रहते, चारों तरफ लोग अपने अपनी मस्ती में रहते, जबरदस्ती में नहीं, रहते। नहीं, वो तो- और फिर मैं कहता राम जन्म मैं में दिलीप दूध मिला, पाटिल थे- फिर मैं कहता कि राम जन्म में दूध मिला, कृष्ण जमाने में घी, आज के जमाने में मिल रही शराब खूब दबा के पी। इसलिए ये अगले साल आपको पीनी है, इस साल कुछ नहीं करना है, इस साल आपको पानी पीना है। अगले साल जब ये मैच दिवस रात्रि होगा, दूधिया रोशनी का होगा, उस वक्त ये आणि उस दिलीप वक्त ये पाटील मैच- संध्याकाळचं वातावरण त्याच्यामुळे कदाचित ते घ्यावंच लागतं संध्याकाळी. ते वातावरण नहीं नहीं, उसकी आदत मुझे मालूम नहीं है, क्योंकि मैंने जिंदगी में आज तक चखा नहीं है। डिपेंड अपॉन एटमॉस्फेयर. नहीं नहीं, क्यों होगा? लोग कहते हैं शराब, वो कहते हैं ना कि शराब पे कि लोग अच्छी चीज को खराब क्यों कहते हैं? लोग अच्छी चीज को खराब क्यों कहते हैं? वो दवा है 1000 गमों की जिसे हम शराब कहते हैं। यस शराब पीते हैं. तो वो दवा है 1000 गमों की, लेकिन गम हर तरह के होते हैं, अलग अलग तरह के गम होते हैं, प्यार के, बिछड़ने के, यहाँ के, वहाँ के, बरोबर ना? इसलिए दवा है वो 1000 गमों की जिसे हम शराब कहते हैं। चला टोटल स्कोर पहिलं षटक संपूर्ण धावा आल्या. 16 धावा, 16 रन टार्गेट. एक वर पाहिजे 15 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकात धाव कोटे तब्बल 16 धावा. दमदार सलामी, दमदार सुरुवात. येस, अतिशय दमदार आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट व्यासपीठ. याने धाव केले ना. येस, ज्याने 59 डाव कोटल्या तोच गौरव. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. स्पर्श 11 बेलापूर आणि जय बजरंगबली देवालयासह विद्यमान सामना एकाच विधानसभा मतदारसंघातील या टीम्स. पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय प्रस्थापित केला करावी संघानं. नंतर मॅच कोणाची आहे? राकेश विनय विनर. अच्छा अच्छा, कृपया कोणी करावीवाले इथं थांबून राहा प्लीज. याच्यानंतर बेस्ट अगेन बेस्ट म्हणजे 2 अपराजित टीम असतील. विनर विनर, त्याच्यानंतर फ्रेश मॅच. गौरव तयार, ज्याने 59 डावा कुठून अक्षरशः या दरम्यान सुशीलजी पाटील यांचं इथं आगमन. नेरुगावचे एक दमदार 3 स्टार यांचं इथं आगमन. पुन्हा या आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. तिकडे सुशील ताईंच्या जवळ बसा जरा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दुसरा सामना, दुसरं षटक प्रगतवदा गौरव यांच्या पटडीमधलं पहिलं षटक, भाद्यामधलं पहिलं षटक.
रायडा महोदय विकेट येस आउटसाइड द ऑप्शन फ्लाइटेड डिलिव्हरी पुन्हा एकदा चांगला चेंडू भंडाण मारा थोडंसं फ्लाईट अनइवन बाउन्स अनपेक्षित उचली दिली चेंडू गेला डॉट बॉल घ्यायचं केले यष्टीरक्षक संघाची धावसंख्या बिनबाद 20वर 24 रन 75 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नुकतीच देवाळे गावामध्ये होळीची लंगोटी स्पर्धा झाली अतिशय अफलातून आयोजन आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग बाकपास टोय लेगला खरं म्हणजे 2 धावा अपेक्षित आहेत धावसंख्या झाली 22 देवाळे गावामध्ये जी होळी लंगोटीची स्पर्धा सालाबाद प्रमाणे असते पारंपरिक वेशभूषा ती स्पर्धा संपन्न झाली अतिशय दमदार आयोजन केलं होतं तमाम देवालय ग्रामस्थ मंडळ बॉलिंग मार्क होता या राईट आर्म होते विकेट गौरव ओहो यस पुन्हा फेकून दिलाय आणि हा मिडविकेटच्या डोक्यावरून अतिशय उत्तुंग फटका मिड विकेट क्लिअर करीत दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग 6 रन धावा नेऊन ठेवले तब्बल 28 धावा पिताजी के साथ मंगेशकर के साथ यहाँ ते बरोबर आहे हाँ, गणपत सेठ तांडेल उनके घर में आई थी जिनका जो वाड़ा है ना पुराना जो अभी खंडर पड़ा है क्योंकि बनाया नहीं किसी ने राइट नहीं। वहाँ पे आज वाड़ा अभी भी है वाड़ा है लेकिन हाँ हिस्सा का पसारा हो गए बंटवारा हो गया ना तो बहुत सारे हिस्से न जाने कई किस्से इसलिए वो जाने दो लेकिन एक गांव में लता मंगेशकर आ चुकी है इसलिए ये ऐतिहासिक क्षण है और ऐतिहासिक गांव है ये मैं हम उस वक्त छोटे हुआ करते तो उस वक्त हमारे पिताजी मुझे बोल रहे थे तो यहाँ पे वो आई थी नहीं नहीं नक्कीच सही बात बोल रहा हूँ सही सही बात तो आपको बधाई हो ये सब दिग्गज कलाकार बिल्कुल चला बहुत सी यादें जिनको उजागर किया दिलीप पाटील ने चला नवीन गोलंदाज वैती पहिल्या संघाच्या बाजूने तिसरा षटक घेऊन बॉलिंग मार्क को तयार निघाला अधिकारी आलेले आहेत करायतलं कोण आहे इकडे या जरा समोर या कोऱ्यातलं कोण कोण आहे करायतलं करावे जे प्लीज ताईंच्या समोर या प्लीज करावे जे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सभासद आणि भारतीय कार्यकर्ते या प्लीज भारतीयच नाही करावा गाव सर्व करावे का ते अच्छा अच्छा नॉट पार्टी ऑल चला शिवम योगेश तांडेल आपण कुठं असाल तर प्लीज घ्या प्लीज या दिलीप भगत अशोक पाटील या पुढे अशोक पाटील दिलीप भगत या प्लीज करायगावचे जेवढे जे कोणी असतील कार्यकर्ते असतील कारण ते ग्रामस्थ मंडळ असेल
स्कोर सांगत राहा, स्कोर फक्त सांग, स्कोर. धावा किती आल्या? 40 धावा. चेंडू सांग, ओव्हर सांग. एकच बॉल झालाय, 3 ओव्हरात बाकी आहेत अजून. असंच आहे. हो, त्याने निघून फोन केला काय यार, तुला माहिती आहे मी झेन आहे, तुझी शिवबद्ध मजा नाही ना. हा, येईन मी, मला काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. काय येस धन्यवाद. काहीतरी आश्वासन दिलेलं ताईने, पण ते आम्हाला ऐकायला नाही आलं. झालं, ओके, कम्प्लिटेड. येस, आमदार निधीतून येस, आमदार निधीतून तुम्हाला प्रशिक्षणासाठी शेड्स असतील, उभे केले असतील. आणि $43 रन्स. ओहो, येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, चेंडू निघून गेलाय. घ्यादे के यष्टीरक्षक भाऊ पश्चात मगर विकेट, विडक्यात कमीज विसावला, डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या बिनबाद 43. अशी दमदार सलामी, अफलातून सर्वात ट्रिमेंडस स्टाम फ्रॉम बोथ दी ओपनिंग प्लेयर्स. राईट आर्म महोदय विकेट, षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. ओहो, चप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, षटक क्रमांक संपुष्टात. 3 ना रे, 3 संघाची धाव संख्याने 12 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे. धावा किती? 40 आणि 32 धावांची गरज, म्हणजे बरोबर 16चं टार्गेट तुम्हाला प्रोजेक्टेड स्कोर. हॅलो बरोबर आहे ना? हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. चला, 12 मध्ये अतिशय रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टोळके आमने सामने, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये. प्रति षटकामाग 16 धावांमध्ये इक्वेशन समीकरण. बॉलिंग मार्क पत्र घेऊन निघालाय 4थं षटक प्रगती पदावर. तर नाव कर बोलच नाही. स्पर्श युवा 11 बेलापूर गाव त्यांच्या विरोधात. जय बजरंग बली, दिवालेगाव, परेश कोळी कंपनी. तर वरुण बॉलिंग मार्क तयार. बारा मध्ये 32 गरज, धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 32 रन्स. 12-32 नाही होऊ शकतं दिलीप पाटील. मैदान टोटली पाटा खेळपट्टी आहे. पहिला पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, चेंडू गेला व्हाईटिश मिड विकेटला. 1 धाव मिळेल. 11 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 31 धावांची गरज. बघा 11-31, थोडासा अटॅक करावा लागेल, कारण तुमची एकही विकेट गेली नाही. आणि म्हटले विजेंद्र, दमदार बॅटिंग, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग बॅटिंग.
11 मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये पाहिजे तसा आला नाही. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला, मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी म्हणजे 30 धावांची गरज. आता जर मात्र तुम्ही अटॅक केला नाही, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण हे बचावाचं साधन असेल. आज माझ्या समवेत दिलीपजी पाटील यांची शेरो शायरी आणि दमदार आवाज. दिलीप पाटीलची कॉमेंट्री ऐकली की मला ते बिना का गीत मला आय मीन सयानी त्यांची मला आठवण होते. बा दिलीप पाटील युट्यूबवर ना आता त्यांच्या वाटतं काहीतरी चालू केले काहीतरी. मी नेहमी बघत असतो आमीन सयानीचा, म्हणजे संपूर्ण त्याचा प्रवास, जीवन प्रवास. हो हो यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जाईल. 4 धावांसाठी यस. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक क्लासिकल, समय सूचक समयबद्ध फटका, क्लास कव्हर ड्राईव्ह. यस तेंडुलकर, यस तेंडुलकर. 9 मध्ये जिंकण्यासाठी 26. ओके बरोबर ना. हां फोर्थ ओव्हर. अतिशय रोमांचक सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंदू सुन्न करणारा, जबरदस्त थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. 7 बॉल लास्ट डिलिव्हरी इन द फोर्थ ओव्हर. अतिशय दमदार स्पर्धा जाहीर केलेला आमदार मंदादाई म्हात्रे आणि हा पुन्हा लॉफ्ट केला. जबरदस्त टायमिंग, आणखीन एक चौकार, 4 रन्स. व्हॉट अ शॉट. 6 रन, आणखीन एक षटकार. आणि द फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, शेवटचा गोलंदाज याच्या हातात सोपवले भविष्य. या 2 षटकामध्ये पाहिजे 32. 6 मध्ये 16 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज स्पर्श 11 बेलापूर की जय बजरंगबली दिवाळेगाव याचं उत्तर मिळेल. इन फ्यू मिनिट्स यू विल गेट आन्सर. हु इज द विनर. आज थोडंसं टेम्परेचर जरा थोडं डाऊन आहे ना दिलीप पाटील. आज जरा कमी वाटते ना गरमी थोडासा. येस सर. नाही का त्या दिवशी 40 होता सर. बस बस पुढच्या वर्षी 2027 जानेवारी 2027 5 लाख. बस बस. चला जरा स्पीडअप करा प्लीज. आणि याच्यानंतर करावे संघाचा कॅप्टन या प्लीज. पहिल्या सामन्याचा विजेता संघ आणि याच्यातलं संघ म्हणजे विनर विनर, बेस्ट अगेन्स्ट बेस्ट, 2 अपराजित टीम. संजय शेवटचा जट प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग व तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्बर 5व्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना, छडा लावताना. 6 मध्ये 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. 6 बॉल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक लॉंग ऑन, डिप स्कोर पॉइंट, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑन, असं आक्रमक फिल्डिंग. चला संजय
विजेंद्र कोहली याची मात्र दमदार फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला, टॅप केला, चेंडूला बिमोड केला, चेंडू झाला मिड विकेटला, पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकरला आणि यस चांगला यस 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल, चांगलं कोऑर्डिनेशन. 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 14 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. सामना कोणीही जिंका पण फुल्ली एंटरटेनमेंट. 5 मध्ये 14 धावांची गरज. कृपया करावे संघाचे कॅप्टन आणि या सामन्याची कॉईन स्पिन करतील आमचे आमदार मंदाताई म्हात्रे. आणि हा यस पुन्हा एकदा टायमिंग कनेक्ट होत नाही. चेंडू जाईल शॉट मिडवे केला, पुन्हा एकदा हो चांगली रनिंग बघूया. बॉल राहिले 4 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 12. 4-12 एक मोठा फटका या सामन्याचं भविष्य सांगून जाईल. संतू श्याम सांगेस काय गाजवलं मात्र. येस खरं येस, या ट्रॉफीचा खरा म्हणजे 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी, मॅच फिनिशर, गेम चेंजर. चला 4 बॉलवर 12 धावाची गरज. 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 12 रन्स. अशा मॅचेस खरं म्हणजे एवढ्या रखरखीत होणार. करावे संघाचा कॅप्टन तुम्हाला विनंती अशी कृपया स्टेजवर या आणि या महत्त्वपूर्ण सामन्याची कॉईन स्पिन करते आमच्या मंदाताई म्हात्रे. अहो या चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, समय सूचकता. पुन्हा एकदा भेदक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. बॉल राहिले 3, जिंकण्यासाठी पाहिजे 11 धावांची गरज. काय जबरदस्त टाईट मॅच. जय बजरंग बली. दिवाळे की बेलापूर हकेच्या अंतरावर. दोन्ही गाव हकेच्या अंतरावर. 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज. चला बॅकवर्ड गली, टाईट फिल्डिंग, शेवटचं षटक, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 11 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. आणि हा यस पुन्हा हेलिकॉप्टर लोक देण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा करून लॉंग यांच्यामधून जबरदस्त टायमिंग, शॉट सिलेक्शन एक्सलंट आहे. बॉल राहिले 2, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 2 बॉल 7 धावांची. दिलीप एक मोठा फटका. कशमकश, 2 गेंदे, लक्ष्य बहुत नज़दीक जाकर. कभी कभी क्या होता है क्रिकेट में, भविष्यवाणी करना उचित इसलिए नहीं होता क्योंकि गेंद और बल्ले के बीच की जो कशमकश है इसको हम बता सकते हैं, लेकिन उसके भविष्य के तौर पे नहीं बता सकते. लेकिन फिलहाल ये तो नज़र आ रहा है कि बल्लेबाज गेंदबाज पे हावी होता हुआ आ रहा है और बल्लेबाज खुल के आज़ादी की तरह अपनी आक्रामकता का परिचय दे रहा है और उसमें कामयाब भी हो रहा है. जैसे संजू सैमसंग ने 3 मैचों में किया. आज जो विश्व कप हमारे पास है उसका पूर्णता अधिकारी अगर कोई है तो वो संजू सैमसन. 2 गेंदें बची है, 2 गेंदों में आर या पार. अब देखना है कौन जीतता है और कौन होता है बेकार. 2 गेंदें 7 रन. बड़ी कड़ी चुनौती बल्लेबाज के सामने, लेकिन कड़ी चुनौती उससे डबल गेंदबाज के सामने. अपने लाइन और रेशा को नियंत्रित करते हुए दाहिने हाथ से बहुत विकेट. 1 रन दौड़ो बैट्समैन, शायद दूसरा रन पूरा करेंगे और जब तक सीधा थ्रो आता दूसरा रन भी दोनों बल्लेबाजों ने पूरा कर लिया. अब 1 गेंदे और 5 रन. अब छक्के की उम्मीद है. 6 अगर छक्का मारोगे तो जीत आपके पास, वरना आपसे ओझल हो जाएगी. थके हुए, थोड़े से मायूसी है क्षेत्ररक्षण करने वाली टीम में और थोड़ी सी मायूसी बल्लेबाजों के ऊपर भी है क्योंकि दबाव दोनों तरफ से एक तरफा दिखाई दे रहा है. क्योंकि एक गेंद में छक्का लग जाए तो फिर कुछ और रंग बदल सकता है. एक गेंद में अगर कोई रन नहीं बना, 1-2 रन बने तो इस तरफ का रंग बदल सकता है. रंग दोनों तरफ से बदले हुए, एक तरफ हरा है, एक तरफ नीला है, या एक तरफ पीला है, या एक तरफ गेरुआ है. ये तो वक्त बताएगा. लेकिन फिलहाल ये वक्त है कि पानी पी रहे, थोड़ी प्यास बुझा रहे, क्योंकि इतनी गर्मी में इस तरह का दौड़ धूप लगाना बहुत मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन है. जोश जब होता है ना, जुनून जब होता है तो फिर वो गर्मी को मात कर देता है और इसी का उदाहरण आपके सामने उपस्थित हो रहा है. ये गणपत सेठ तांडिल मैदान क्रीड़ा संकुल जो यादगार है, जो ऐसी शख्सियत के नाम से है जो इस दुनिया में नहीं है लेकिन एक इतिहास बनी हुई है
और इतिहास जब भी जिक्र होता है गणपत सिंह टंडेल का, तब इस मैदान का जब उल्लेख होगा उस वक्त गणपत सिंह टंडेल का उल्लेख होगा। एक गेंद, एक छक्का, या फिर समाचार समाप्त हो गए। कोशिश है, अथक प्रयास है, और जब तक आप आखिरी गेंद, संजय मांजरेकर हमेशा कहा करते थे कि जब तक आखिरी गेंद नहीं आती और जब तक बल्लेबाज अपनी जोश भरी बल्लेबाजी से जब तक परिचय नहीं देता, तब तक क्रिकेट में भविष्यवाणी करना उचित नहीं है। किसने सोचा था कि संजू सैमसन इस तरह से उभर के आएंगे? जो 12वें खिलाड़ी के तौर पे पवेलियन बैठा करते थे, बड़े शांत और बड़े भावभीनी बुदना पे बैठते थे और इंतज़ार करते थे कि मेरा भी वक्त आएगा, और उनका वक्त आया और ऐसा बदल दिया उन्होंने वक्त को, क्या कहो। ये आखिरी गेंद दाहिने हाथ से बोट विकेट। समाचार समाप्त हो गए। डीजे सामन्याचा हिरो खरं म्हणजे हा गौरव होता, परंतु सामना मात्र गौरव यस. आणि या ताई करावी गावचे हरदेव टॉस करून घ्या. कोण पाठवून द्या. अच्छा अच्छा काय बॉल जरा प्राप्त करा प्लीज. बॉल जरा जमा करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. चला तर या सामन्याचा ठरलाय ज्याने 59 धावांची अतिशय विस्फोटक घातक फलंदाजी केली. मेरिटोरिनी वन मॅन शो, वन मॅन आर्मी, गेम चेंजर, मॅच फिनिशर, अंदाधुंद फटकेबाजी करणारा गौरव ठरले या सामन्याचा हिरो.